झाली ती सोसायटी ठाणे पीपल्स एज्युकेशन सोसायटी ठाणे ही संस्था रजिस्टर झाली. चौरस वार जागेचा प्लॉट संस्थेने विकत घेतला. 1912 साली हा प्लॉट आता ज्या आपण आता बसलेलो आहोत हा प्लॉट आपण खरेदी केला. त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होता. संघर्षमय प्रवासात ज्या ज्या योद्ध्यांनी निकराने लढा दिला त्या सर्व योद्ध्यांमध्ये प्रामुख्याने एक नाव जरूर घ्यावे लागेल ते म्हणजे ओक सर. माझं नाव श्री जयंत नारायण. माझं भाग्य असं थोडं आहे की इंजिनिअरिंग स्कूलचा विद्यार्थी पण होतो आणि इंजिनिअरिंग स्कूलमध्ये शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक अशी सेवा केली. आणि निर्णय योग्य घेतली. शाळेला आदर्श पुरस्कार आणि सरस्वती पुरस्कार मिळवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. शाळेसाठी लागणारा 7,500 चौरस मीटरचा भूखंड शासनाकडून सवलतीच्या दरात मिळाला. 90च्या दशकाच्या सुरुवातीला संगणक शिक्षण ही अजूनही एक नवीन कल्पना होती. 93 नंतर रिझल्ट सुद्धा शाळेचे निकाल सुद्धा कॉम्प्युटरवर तयार करायला सुरुवात केली होती. तर जिल्हा विभाग स्तरापर्यंत विज्ञान प्रदर्शनामध्ये जिल्हा विभाग स्तरापर्यंत आमचे विद्यार्थी समजतात आणि आम्हाला अनुभवायला इंग्लिश स्कूलच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे आणि शाळेचा गौरव करण्यात आला आहे. या सर्व पुरस्कार आणि साहित्य कृतीमुळे अनेक इंग्लिश स्कूलचा शैक्षणिक वारसा अधिकच समृद्ध झाला आहे. त्याचे गौरव आहे. बदलत्या काळानुसार स्वतःला आणि विद्यादानाच्या पवित्र कार्याला काळानुरूप अपडेट ठेवणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूलचं शिक्षण क्षेत्रातील योगदान अमूल्य असंच आहे. गेल्या 15 वर्षांमध्ये न्यू इंग्लिश स्कूलने तुमच्यासारखे असंख्य विद्यार्थी घडवले. असंख्य विद्यार्थी बाहेर उभे आहेत मैदानात. आपल्या न्यू इंग्लिश स्कूलची खरी संपत्ती आहे. आजच्या ऋणानुबंध माजी विद्यार्थी मेळाव्यात उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व. सरस्वती भगवती निशेष चाड्या पहा. दीप प्रज्वलन. हा दीप काढूया. आपले सर्व मान्यवर आता सरस्वती